कितीतरी घरं बघावले, मुलं शहरात आहेत. आई-वडील, म्हातारा-म्हातारी तिथं आहेत. त्याला सांभाळणारा कोणी नाही. त्याला दवाखान्यात न्यायला कोणी नाही. आम्ही कधी मोठ्या पदाची अपेक्षाही नाही केलो. लोकांची कामं करीत राहणार. राजकारण म्हणजे काय हो साहेब? सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत राहायचं असतं. बरोबर. आपण ग्रामीण भागातील माणसं. ग्रामीण भाग म्हणजे काय? शेतकरी, शेतमजूर. अगदी बरोबर. हेच ना समाज. ह्या शेतकऱ्याला, शेतमजुराला काय पाहिजे? त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काय केलं पाहिजे? त्यांच्या मुलांना रोजगारासाठी काय केलं पाहिजे? तुमच्या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सगळं उपलब्ध आहे. मग सगळ्या गावांनी, सगळ्या मुलांनी काही शहराकडे ओढायचं? सगळ्यांनी शहर म्हणजे खेडेगाव उद्ध्वस्त करायचे, शहराकडे यायचं. नाही. खेडेगावात रोजगार काय उपलब्ध करून देऊ नये? त्याला तिथं रोजगार उपलब्ध केलं तर तो मुलगा तिथंच राहील. आई-वडिलाची काठी बनेल. आज मी कितीतरी घरं बघावले, मुलं शहरात आहेत. आई-वडील, म्हातारा-म्हातारी तिथं आहेत. त्याला सांभाळणारा कोणी नाही. त्याला दवाखान्यात न्यायला कोणी नाही. तिथंच आपण रोजगार उपलब्ध करू. तिथंच त्याला व्यवसाय निर्माण केला पाहिजे. ह्या गोष्टीची मला जाणीव होती. बरं. म्हणजे मी बघत होतो किंवा या गरीब शेतकऱ्यांच्या मुलाला इथंच नोकरी मिळाली पाहिजे. त्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला, त्याच्या कष्टानं केलेल्या जी मेहनत आहे त्याचं चीज झालं पाहिजे. त्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे.